सो फ्रेंड्स, पट्टीची सुरुवात आपल्याला एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर 18 चैन्स करून घ्यायचे आहेत, जी आपली पट्टीची रुंदी असणार आहे. तर आपण 18 चैन्स करून घेऊया. सो फ्रेंड्स, 18 चैनचा आपला हा बेस असणार आहे. ह्याच्यावर आपल्याला तोरणपट्टी बनवायची आहे. त्याच्यानंतर पहिल्या 1 2 3 चैनचा आपला हा एक डबल क्रोशे पकडला जाणार. पुढच्या 3 चैनमध्ये एक एक डबल क्रोशे, म्हणजे टोटल 4 डबल क्रोशे होणार. हा दुसरा डबल क्रोशे, हा तिसरा आणि पुढच्या चैनमध्ये एक चौथा. हे 4 डबल क्रोशे झाले. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 चैन्स घ्यायच्या. इकडनं 1 2 3 4. चौथ्या चैनमध्ये 1 2 3 4. चौथ्या चैनमध्ये एक ट्रिपल क्रोशे घालायचा. म्हणजे आपल्याला इनकम्प्लीट ट्रिपल क्रोशे घालायचा आहे, म्हणजे 2 लूपमधनं एकदा काढायचं, 2 लूपमधनं एकदा काढायचं. शेवटचे दोन्ही लूप सुईवर ठेवायचे. तसंच पुन्हा सेम त्याच चेनमध्ये अजून 2दा हाफ ट्रिपल क्रोशे करायचं. 1 2 वेळेला काढून शेवटचा लूप सुईवर ठेवायचा. अजून एकदा ट्रिपल क्रोशे, 1 2. शेवटी आपल्याकडे 1 2 3 4 लूप सुईवर तयार होणार. त्याच्यानंतर पूर्ण 4ही लूपमधनं सुई काढून एक चेननी बंद करायचं, म्हणजे असे आपल्याला एक पाकळी तयार करायची. त्याच्यानंतर एक चेन घ्यायची. आता पुन्हा आपल्याला शेवटच्या याच्यात 4 डबल क्रोशे घालायचे आहेत. मग 1 2 3 4 आणि इकडनं 1 2 3 4. म्हणजे पुन्हा 4 चैन स्किप करायच्या आणि पुढच्या 4 चैनमध्ये एक एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. 1 2 3 4. म्हणजे पट्टीच्या दोन्ही साईडला 4 डबल क्रोशे आणि सेंटरला पान तयार होणार. अशी आपली ही पट्टीची डिझाईन असणार आहे. तुम्ही बघू शकता, 4 डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे, मध्ये एक पान तयार होणार आहे. आपल्याला असे क्रॉस पान तयार होणार. एक इकडे पान तयार होणार, एक इकडे पान तयार होणार. आता आपल्याला पुढे 3 चेन घेऊन टर्न करायचं आहे. प्रत्येक टर्न करताना 3 चेन घ्यायची. रो टर्न करताना हा आपला एक डबल क्रोशे झाला. पुढच्या 3 चेनवर 3 डबल क्रोशे, म्हणजे टोटल 4 डबल क्रोशे तयार होणार. प्रत्येक राऊंडला दोन्ही साईडला 4 डबल क्रोशे. 4 डबल क्रोशे झाले. 6 चेन्स, 1 2 3 4 5 6 चेन्स केल्या. आता इथे जे आपण खाली 6 चेन्स केलेल्या, त्यातल्या दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं पहिली. त्यानंतर 1 2 3 4 हा आपला एक ट्रिपल क्रोशे पकडला जाणार. त्याच्यानंतर अजून 2दा ट्रिपल क्रोशे करायचे त्याच सेम चेनमध्ये. 2दा सुईवर धागा घ्यायचा, त्याच चेनमधनं 2तनं 1 2तनं 1. शेवटचा धागा सुईवरच ठेवायचा. पुन्हा एकदा 2दा सुईवर धागा घ्यायचा, 2तनं 1 2तनं 1. शेवटला सुईवर 3 धागे येणार. तिन्ही धाग्यांमधनं सुई घेऊन एक चेन करायची आणि पुढच्या या 4 डबल क्रोशांवर पुन्हा 4 डबल क्रोशे. 1 2 3. प्रत्येक पट्टीच्या लाईनला दोन्ही साईडला 4 डबल क्रोशे आणि मध्ये एक लेफ्ट पान आणि एक राईट साईडला पान. अशी आपली ही डिझाईन कंटिन्यू होत जाणार. तुम्ही ते बघू शकता. आपलं एक पान ह्या साईडला आहे, एक पान ह्या साईडला, अशी क्रॉस पानं तयार होणार. अशाच पद्धतीने आपली जेवढी दरवाजाची रुंदी आहे तेवढी आपण ही पट्टी करून घेऊया. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपली या पट्टीची डिझाईन वाढत जाणार आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, पट्टीच्या दोन्ही साईडला 4 डबल क्रोशे, मध्ये 6 चैन घेऊन एक राईट साईडला पान, एक लेफ्ट साईडला पान, अशी क्रॉस डिझाईन करत ही पूर्ण तोरणपट्टी जेवढी आपली दरवाजाची रुंदी आहे तेवढी पूर्ण केली आहे. ही खूप सोपी आहे. फक्त डबल क्रोशे घालत ही पूर्ण पट्टी तयार होते.
तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करा. आता या पट्टीला लागून मी पुढची जी डिझाईन बनवणार आहे ती तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही पण ही डिझाईन ट्राय करून पट्टी तयार करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.